शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। मी वरोरा भद्रावती मतदारसंघात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ऊस शेतकरी चिन्हावरती निवडणूक लढवून शेतकरी मित्रांनो, मला कल्पना आहे की मागील 3 वर्षापासून आपण प्रचंड त्रासात आहे। सोयाबीन आणि कापसाचे भाव अर्ध्यावरती आलेले आहेत आणि खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किमती दुप्पट झालेल्या आहेत। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची हालत एकदम खस्ता झालेली आहे। आर्थिक दृष्ट्या ते पूर्णपणे तुटून पडलेले आहे। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला वचन देतो की शेतमालाच्या किमती वाढवण्यासाठी मी सभागृहाच्या पटलावर अत्यंत ताकदीने तुमचा लढा उभारी। वेळ प्रसंग पडला तर तुमच्या साथीने तुमच्या हक्कांच्या मागणीसाठी रस्त्यावर यायला पण मागे पुढे पाहणार नाही। मित्रांनो, खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या वरचा जीएसटी सरकारला माफ करावा अशी मी मागणी विधानसभेत प्रामुख्याने लावून धरेल आणि त्या संदर्भात मला जे जे करावं लागेल ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण करू। इथल्या भागातील इरिगेशनच्या सुविधा अजूनही पाहिजे तशा झालेल्या नाहीत, त्यात मी प्रामुख्याने काम करणार आहे। पांधन रस्त्यांचा फार मोठा विषय पूर्ण मतदारसंघामध्ये आहे, तर पांधन रस्ते गावोगावी गरज असेल तिथे झाले पाहिजे, या संदर्भात मी प्रामुख्याने प्रयत्न करेल आणि सदैव आपल्या साथीला राहील अशी मी ग्वाही देतो। मी आपल्याला वचन देतो की मी हे काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि ताकदीने करेल। आपलं सहकार्य, प्रेम असंच अबाधित राहू द्या आणि 20 तारखेला मतदानाच्या रूपात मला प्रचंड समर्थन करून आपला प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेच्या पटलावर पोहोचण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा। धन्यवाद। चला विजयी मिळवूया, चल बदल घडवूया।